नमस्कार. ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये काम करताना बऱ्याच वेळा बऱ्याच जणांकडनं हा प्रश्न येतो, की जगामध्ये हे वेगळे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स का आहेत? हे जगामध्ये वेगळे ऑर्गॅनिक मानांकन का आहेत? म्हणजे भारताचं एन-पी-ओ-पी हे ऑर्गॅनिक स्टँडर्ड आहे, अमेरिकेचं एन-ओ-पी आहे, युरोपचं युरोपियन ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहे, जपानचं गॅस म्हणून आहेत आणि असे बऱ्याच देशांमध्ये वेगळे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहेत किंवा एक वेगळ्या रिजनमध्ये वेगळे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहेत. प्लस काही प्रायव्हेट स्टँडर्ड्स आहेत. खरंच ह्या सगळ्यांची गरज आहे का? एकच ऑर्गॅनिक स्टँडर्ड का नाही जगामध्ये, की एकाच सर्टिफिकेशन केलं की सगळं होणार? म्हणजे बऱ्याच प्रॉडक्टवर आपण बघतो की त्याच्यावर इंडियन ऑर्गॅनिकचा पण लोगो असतो, अमेरिकन ऑर्गॅनिकचा पण असतो, युरोपियन ऑर्गॅनिकचा पण असतो. मग ह्या मल्टिपल सर्टिफिकेशनची, मल्टिपल लोगोची काय गरज? आता एखाद्या शेतकऱ्याला जर त्यांनी उत्पादित केलेलं उत्पादन, सेंद्रिय उत्पादन, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट जर त्याला युरोपमध्ये पाठवायचं असेल तर तो विचार करतो की आपण युरोपियन ऑर्गॅनिक स्टँडर्डनी आपला फार्म सर्टिफाय करू म्हणजे युरोपमध्ये ते ऍक्सेप्टेबल होईल. एक कन्सेप्च्युअली हे बरोबर आहे आणि तसं केलं पण जातं. म्हणजे इव्हन माझ्या स्वतःच्या प्रॉडक्टवर तुम्ही बघाल तर 4-5 प्रकारचे ऑर्गॅनिक लोगो असतात वेगळ्या ऑर्गॅनिक स्टँडर्ड प्रमाणे. मग याची गरज का पडते? याच्यामध्ये काही मार्ग आहे का ते आपण बघूया. आता सगळ्यात महत्वाचं की वेगळे ऑर्गॅनिक स्टँडर्डनी प्रॉडक्ट सर्टिफाय करणं ठीक आहे, तो एक आपण मार्ग आहे. पण हे मल्टिपल ऑर्गॅनिक स्टँडर्ड, वेगळे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स का आहेत जगामध्ये? तर त्याची काय कारण आहे की आपल्याला वेगळे स्टँडर्ड्स वापरावे लागतात, वेगळ्या स्टँडर्ड्सला फॉलो करावं लागतं? त्याच्यावर काही असं एक मार्ग नाहीये का? त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं जे फॅक्टर्स मल्टिपल स्टँडर्ड्स किंवा वेगळी ऑर्गॅनिक मानांकन असण्यासाठी आपल्याला बघावी लागतात, फॉलो करावी लागतात, त्यापैकी आपण सगळ्यांचा विचार करूया. पहिला जो आहे त्या देशातलं कल्चर, त्या देशातलं वातावरण, त्या देशातला निसर्ग याप्रमाणे पण ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स बदलतात. म्हणजे काय? तर युरोपमधलं वातावरण वेगळं आहे, भारतातलं वातावरण वेगळं आहे, भारतातलं कल्चर वेगळं आहे. म्हणजे आपण भारतामध्ये गाई का पाळतो तर त्याच्या शेणापासनं, कावडंगपासनं आपल्याला शेणखत तयार होतं. ही प्रॅक्टिस भारत, पाकिस्तान, बांगलादेश या परिसरात आहे. पण तुम्ही युरोपमध्ये गेलात तर ते शेण असं गोळा करत नाही बसत, शेणखत गोळा नाही करत बसत. तर ते त्यांच्या फार्ममध्ये गायींना सोडतात की जेणेकरून गायींचं मलमूत्र त्या शेतामध्ये पडतं आणि शेत फर्टाईल होतं. पण मग ह्या दोन कल्चरल प्रॅक्टिस डिफरंट आहेत. आपल्या केसमध्ये गाईला आपण वेगळ्या ठिकाणी मानतो आणि युरोपमध्ये ॲनिमल म्हणून असतं आणि त्यामध्ये त्यांचं शेण आहे ते गोळा करण्याची प्राणी म्हणून बघितलं जातं आणि ते शेण जे आहे त्यांचं ते गोळा करण्याची कुठली पद्धत, पारंपरिक पद्धत त्यांच्याकडे नसते. त्यामुळे मग त्यांचं कल्चर आणि आपलं कल्चर डिफरंट आहे, म्हणून दोन्ही ठिकाणी ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आपल्याला वेगळं ठेवावं लागतं. नंतर पीक पद्धती हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की तो प्रत्येक देशामध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये, देशांच्या गटामध्ये तुमचे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स वेगळे करतो. आता एक छोटंसं उदाहरण देतो. भारतामध्ये जर तुम्ही दक्षिण भारतात बघाल किंवा आपल्या अतिपूर्वेचे जे राज्य आहेत, उत्तर पूर्वेचे जे राज्य आहेत, नागालँड, मेघालय वगैरे तिकडे बघाल तर वर्षभरातनं 3दा भात पिकवला जातो. तेच तुम्ही महाराष्ट्र, पंजाब इकडे बघाल तर वर्षातनं कधी 2दा किंवा काही ठिकाणी तर वर्षातनं एकदाच भात पिकवला जातो. मग तेच जर तुम्ही व्हिएतनाममध्ये गेलात, पर्टिक्युलरली दक्षिण व्हिएतनाममध्ये कॅन्थो म्हणून एक राज्य आहे किंवा प्रोव्हिन्स आहे असं म्हणता येईल, ते त्या ठिकाणी तर वर्षभरातनं 4 वेळा भात पिकवला जातो. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला ते एक क्रॉप काढतात आणि फक्त बियाणं टाकतात. आपल्याकडे जसं त्याचं रोप बनवलं जातं, मग ते रोपाची भात लावणी केली जाते, तसं तिकडे होत नाही. म्हणजेच त्यांचा क्रॉप पॅटर्न, पीक पद्धती वेगळी आहे. म्हणजे आपल्याकडे काय असणार भात शेतीसाठी की मग तुम्ही नांगरणी करा, मग तुम्ही शेणखत टाका, कंपोस्ट खत टाका, नंतर तो चिखल तयार करा ज्याच्यामध्ये तुम्हाला भाताची रोपं लावायची आहेत. पण तेच व्हिएतनाममध्ये भात लावताना जो काही बियाणं आहे ते असं डायरेक्ट टाकलं जातं आणि त्याचं कुठलंही पुनर्लावणी केली जात नाही. तिथंच तो भात उगवतो आणि हार्वेस्ट केला जातो. मग ह्या पीक पद्धती वेगळ्या असल्यामुळे व्हिएतनामचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स वेगळं पाहिजे
आणि भात पिकवण्यासाठी भारताचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड वेगळं पाहिजे. याच्यामुळे दोन देशाची ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स वेगळे असतात. त्याचं एक पीक पद्धती हे कारण आहे. आणि दुसरं कारण आहे की रासायनिक शेती किंवा आपण ज्याला कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणतो किंवा आत्ता केली रासायनिक खतांचा वापरून केली जाणारी शेती ही केव्हापासून केली जाते हे पण महत्वाचा भाग याच्यामध्ये ऑर्गॅनिक स्टँडर्ड ठरवताना बघितला जातो. म्हणजे आता बघा की युरोपमध्ये 1920-30च्या सालापासून युरिया किंवा हे रासायनिक खतं वापरली जातात. पण तेच तुम्ही बघाल तर म्यानमार सारखा देश आहे किंवा कोलंबिया सारखा देश आहे किंवा आफ्रिकन काही कंट्रीज आहे की त्यातला किंवा पाकिस्तानमध्ये सुद्धा उत्तर पाकिस्तानमध्ये असा दुर्मिळ भाग आहे की त्या ठिकाणी तुमचं कुठलंही वाहन जाऊ शकत नाही. पण तिथे पण शेती होते, तिथे गावं आहेत, तिथे पण मोठी लोकवस्ती आहेत. मग तिथे जर साधा ट्रक गेला नाही तर युरियाचा पण ट्रक गेला नाही. त्यामुळे तिथली जी लोक आहेत ती पारंपरिक पद्धतीने ऑर्गॅनिकच शेती करतायत. फक्त त्यांनी त्याला नाव नाही दिलंय ऑर्गॅनिक किंवा त्यांनी सर्टिफिकेशन नाही केलेलं. आणि त्याच वेळेस युरोप अमेरिकेमधला असा काही भाग आहे की जिथं 500-500 हेक्टर एकच पीक लावलं जातं. त्याला इंडस्ट्रियल फार्मिंग किंवा औद्योगिक शेती म्हटलं जातं. त्या ठिकाणी हे रासायनिक खत करून 50 वर्ष झाली. आणि म्यानमारमध्ये, कोलंबियामध्ये, पाकिस्तानमध्ये, भारताच्या काही दुर्गम भागामध्ये असाही काही भाग आहे की तिथं आजही एकही केमिकल आजपर्यंत टाकलेलं नाही, एकही रासायनिक खत वापरलेलं नाही. मग अशा केसमध्ये ते अमेरिकेचे स्टँडर्ड्स जे त्या विषयुक्त झालेल्या मातीसाठी बनवलेले आहेत ते तुमच्या म्यानमारमधल्या व्हर्जिन लँड किंवा ज्याच्यावर कुठलंही रासायनिक खत वापरलेले अशा शेतीसाठी वापरली जाऊ शकत नाही. तर त्यासाठी इथे वेगळे स्टँडर्ड्स लागतील आणि तिथे वेगळे स्टँडर्ड्स लागतील. म्हणजे आपण रासायनिक खतं किती दिवसापासून वापरतोय, किती वर्षापासून वापरतोय याच्याप्रमाणे पण त्या प्रत्येक देशाची ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स बदलत असतात. आता त्या देशाची विकासाची गती किंवा त्याच्या विकासाची कुठल्या पायरीवर आहे तो देश हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे कसं की युरोप, अमेरिका किंवा बाकीचे काही देश आहेत त्यांना आपण विकसित देश म्हणतो की ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक उत्पादनं मिळण्यासाठी, सेंद्रिय पदार्थ मिळण्यासाठी, सेंद्रिय अन्न मिळण्यासाठी ते कुठलीही किंमत द्यायला तयार आहे आणि ते देणं त्यांना परवडतं. अशा ठिकाणी ऑर्गॅनिक स्टँडर्ड फॉलो करताना, ऑर्गॅनिक स्टँडर्डचा वापर करताना शेतकऱ्याला जास्त खर्च आला तरी चालतो कारण त्याला प्राइस ही चांगली मिळणार आहे. पण एखाद्या देशाचा विकासाचा दर कमी असेल, त्याची विकासाची पायरी खालची असेल तर त्या केसमध्ये होतं काय की तिथल्या ज्या लोकांची, ग्राहक जो असतो त्या ग्राहकाची तेवढी खरेदी क्षमता नसते, त्या ग्राहकाचे त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात की तो जास्त महागाचं सेंद्रिय अन्न खाऊ शकेल. मग त्या केसमध्ये तुमची जी सेंद्रिय उत्पादनाची जी कॉस्ट आहे, सेंद्रिय उत्पादनाची जी किंमत आहे ती आपल्याला कमी ठेवावी लागते. म्हणून तिथे ऑर्गॅनिक स्टँडर्ड फॉलो करणे हे खर्चिक नसावं लागतं. म्हणून तुम्हाला ऑर्गॅनिक स्टँडर्ड थोडे फ्लेक्झिबल किंवा थोडे खालच्या दर्जाचे ठेवावे लागतात की जेणेकरून तुमच्या तिथल्या लोकांच्या लिव्हिंग स्टँडर्डला किंवा त्यांच्या खरेदी शक्तीला ते मॅच करतील, त्या खरेदी शक्तीच्या बरोबरीने ते राहतील. म्हणजे त्या देशाची डेव्हलपमेंट स्टेज काय आहे हे पण त्या ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स डिफाईन करताना बघावं लागतं. आता महत्वाचा अजून एक फॅक्टर आहे की त्या देशातली जनसंख्येची घनता, म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती लोक राहतात, म्हणजे ती विरळ आहे की घनदाट आहे. मग आता बांगलादेश, भारत, पाकिस्तान किंवा आफ्रिकन काही देश किंवा इवन तुमचे व्हिएतनाम, फिलिपाईन्स, इथे लोकसंख्येची घनता खूप मोठी आहे. म्हणजे याचा कसा परिणाम होतो तर एक छोटंसं एक्झाम्पल देतो की स्वीडन किंवा न्यूझीलंड किंवा नेदरलँड यासारख्या देशांमध्ये एका एकरामध्ये किती गायी हव्यात, एका एकरामध्ये किती प्राणी हवेत याचं स्टँडर्ड्स डिफाईन केलेलं आहे की 1 एकरामध्ये तुम्ही, काही देशांमध्ये 5 गायी असू शकता, काही देशांमध्ये 10 असू शकता, काही देशांमध्ये 20 असू शकता. ही नियमावली जर तुम्ही जशीच्या तशी उचलून भारताला किंवा बांगलादेशला किंवा व्हिएतनामला लावली तर ती तशी होणार नाही. कारण भारत किंवा बांगलादेश किंवा व्हिएतनाम असेल, फिलिपाईन्स असेल, जास्तीत जास्त शेतकरी अल्प उदारक आहे, म्हणजे ज्यांच्या शेती 10 एकरपेक्षा कमी आहेत
किंवा काही शेतकऱ्यांकडे 2-2 एकरच आहेत. मग त्या 2 एकरामध्ये काही ठिकाणी तुम्हाला 10 गायी दिसतील. त्याच क्षेत्रामध्ये ते कुटुंब पण राहते, त्याच क्षेत्रामध्ये त्यांचे बाकीचे प्राणी पण आहेत, त्याच क्षेत्रामध्ये त्यांचं कुक्कुटपालन पण आहेत. मग तो जो नियम आहे युरोपियन देशांचा, तो इथे लावता नाही येणार. म्हणून भारताची ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स, भारताची सेंद्रिय मानांकनं आणि युरोपची सेंद्रिय मानांकनं वेगवेगळी ठेवावीच लागतील. आणि दुसरं आहे की कॉस्ट ऑफ लिव्हिंग, म्हणजे तिथं राहण्यासाठी दरडोई किती खर्च येतो आणि त्याप्रमाणे आपल्याला स्टँडर्ड ठरवावे लागतात. नाहीतर काय होणार की तुम्ही सेंद्रिय उत्पादन जे कराल त्याची किंमत खूप जास्त राहील की जी तिथल्या लोकांना विकत घेता येणार नाही आणि मग तुमचं ऑर्गॅनिक त्या देशामध्ये पुढे जाणार नाही. सेंद्रिय चळवळ त्या देशामध्ये पुढे जाणार नाही. म्हणून त्या देशासाठी वेगळे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स ठेवावे लागतात, दुसऱ्या देशासाठी वेगळे ठेवावे लागतात. आता अजून एक कन्सेप्ट जो स्टँडर्ड्समध्ये मोठ्या प्रमाणात आला आहे त्याला आपण प्रायव्हेट स्टँडर्ड्स म्हणतो. प्रायव्हेट स्टँडर्ड्स म्हणजे काय की भारताचे NPOP स्टँडर्ड्स आहेत, NOP अमेरिकेचे आहेत, USD अमेरिकेचे आहेत, गॅस जपानचे आहेत, युरोपचे आहेत, अजून टर्कीचे स्वतःचे वेगळे आहेत आणि अनेक देशांची वेगळी स्टँडर्ड्स आहेत. पण एखादी उत्पादक कंपनी किंवा एखादा शेतकऱ्यांचा समूह आपले उत्पादनं हे ह्या सगळ्या स्टँडर्डपेक्षा जास्त दर्जाचे, वेगळ्या दर्जाचे आहेत असं सांगू इच्छिता. मग ते स्वतःचे प्रायव्हेट स्टँडर्ड्स तयार करतात. हो, जगभरामध्ये असे बरेच प्रायव्हेट स्टँडर्ड आहेत. मग त्या प्रायव्हेट स्टँडर्डमध्ये काय होतं की आम्ही आमचं उत्पादन ह्या आमच्या प्रायव्हेट स्टँडर्ड प्रमाणे करतो. हे ते त्या बाजारामध्ये त्या ग्राहकाला सांगतात की ह्या स्टँडर्ड प्रमाणे बनवलेलं आहे. आणि मग काही ग्राहक किंवा काही खरेदीदार, काही कारखानदार जे त्याच्यापासून पुढे ज्यूस बनवणार असतात किंवा फूड प्रोसेसिंग करणार असतात, ते स्टँडर्ड विचारात घेता आणि त्यांच्या लक्षात येतं की हे खरोखर दर्जेदार आहे प्रायव्हेट स्टँडर्ड. त्या पर्टिक्युलर त्या प्रायव्हेट स्टँडर्डला एक नाव दिलं जातं आणि त्या नावाप्रमाणे ते प्रॉडक्टवर तो लोगो लावला जातो की ह्या प्रायव्हेट स्टँडर्ड प्रमाणे हे उत्पादन आहे आणि ते प्रायव्हेट स्टँडर्ड ते फॉलो पण केलं जातं, ते पाळलं जातं. मग अशा वेळेस त्या प्रायव्हेट स्टँडर्डला पण मागणी असते आणि मग त्याप्रमाणे असे प्रायव्हेट अनेक स्टँडर्ड जगाच्या वेगळ्या भागामध्ये तयार झालेत. याचं छान उदाहरण द्यायचं झालं तर स्वीडन देशामध्ये क्राव म्हणून जे स्टँडर्ड आहे आणि बरेच बायोबर्गर म्हणून एक स्टँडर्ड आहे, जी प्रायव्हेट स्टँडर्ड आहेत आणि ग्राहकांकडनं त्यांना मागणी पण आहेत. किंवा साऊथ कोरियामध्ये हंसालिम म्हणून एक प्रायव्हेट स्टँडर्ड आहे, जे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बनवलंय, ग्राहकांनी एकत्र येऊन बनवलं आणि खूप चांगला त्याला रिस्पॉन्स आहे त्या हंसालिम प्रायव्हेट स्टँडर्डला. आणि ऑर्गॅनिक 3.0 हे तर आपल्याला त्याच दिशेने प्रोत्साहित करत आहे की आपण आपले स्वतःचे प्रायव्हेट स्टँडर्ड बनवावेत आणि त्या प्रायव्हेट स्टँडर्ड प्रमाणे लोकांनी ते स्वीकारावे, ज्याच्यामध्ये हे सगळं गव्हर्नमेंट कंट्रोल जो आहे तो कमीत कमी करता येईल. पण त्यामध्ये त्या प्रायव्हेट उत्पादकाची क्षमता तेवढी पाहिजे की त्याचे प्रायव्हेट स्टँडर्ड जगामध्ये ऍक्सेप्ट झाले पाहिजे, त्याचा ब्रँड बिल्ड झाला पाहिजे की लोकांनी त्या स्टँडर्डचा आहे का, मग आम्ही लगेच स्वीकारतो, इतका विश्वास आपल्याला बाजारामध्ये, त्या बाजारपेठेमध्ये त्या प्रायव्हेट स्टँडर्ड मालकाला तयार करता आला पाहिजे. आणि अजून एक महत्वाचा फॅक्टर जो आहे तो जो अनेक विविध ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स असण्यासाठी फोर्स करतो तो म्हणजे त्या देशामधली ऑर्गॅनिक चळवळीची स्थिती. म्हणजे काय की ज्यावेळेस आम्ही आयफोमकडनं काम करतो आणि प्रत्येक देशामध्ये ऑर्गॅनिक थोड्या फार फरकाने वेगळ्या पद्धतीने समजलं गेलेलं आहे. म्हणजे तिथले ऑर्गॅनिक स्टँडर्ड ठरवताना, तिथले ऑर्गॅनिक रूल्स अँड रेग्युलेशन ठरवताना तिथल्या राजकारण्यांनी ऑर्गॅनिक कुठल्या पद्धतीने समजून घेतलंय, तिथल्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक कसं समजलंय, तिथल्या ग्राहकाला ऑर्गॅनिक कसं समजलंय, की ही त्याला खरंच वाटतंय की फक्त एक चळवळ वाटते की त्याला त्यासाठी पैसे खर्च करणं योग्य वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या देशामध्ये ऑर्गॅनिक चळवळ कुठल्या स्तरावर पोहोचलेली आहे यावर ते अवलंबून असतं. मग एखाद्या देशामध्ये जर राजकारण्यांना ऑर्गॅनिक हे चांगल्या प्रकारे समजलं असेल, त्याच्यामध्ये कुठलाही गैरसमज नसेल, तर ते त्यांच्या देशासाठी एक चांगलं ऑर्गॅनिक स्टँडर्ड बसवतील, चांगलं ऑर्गॅनिक स्टँडर्ड सेट करतील. तेच जर त्यांच्यामध्ये वैचारिक गोंधळ असेल तर चुकीचे ऑर्गॅनिक स्टँडर्ड तो देश तयार करतो आणि मग त्याचा परिणाम बाजारपेठेला
किंवा उत्पादकांना किंवा त्या देशाला स्वतः भोगावा लागतो. म्हणून त्या त्या देशामधली ऑर्गॅनिक चळवळ कुठपर्यंत पोहोचलेली आहे हे सुद्धा मल्टिपल स्टँडर्ड त्या त्या देशाचे तयार होताना अफेक्ट होतं. आणि ह्या सगळ्या वेगळ्या मुद्द्यांमुळे, ह्या सगळ्या वेगळ्या फॅक्टर्समुळे आपल्याला जगात वेगळे ऑर्गॅनिक स्टँडर्ड असण्याची गरज भासते. मग आता हे वेगळे वेगळे स्टँडर्ड जर प्रत्येक देशात आहेत, तर मग एका देशातला माल दुसऱ्या देशात विकला जात नाही का? ऑर्गॅनिक अन्न जे आहे ते एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होतच नाही का? कारण त्यांचं स्टँडर्ड वेगळं आहे, असं नाही होत. हे जे वेगळे स्टँडर्ड्स आहेत ते एकमेकाला ऍक्सेप्ट करतात. आणि मग हे ऍक्सेप्ट करण्यासाठी हे वेगळे स्टँडर्ड्सची जी माणसं आहेत, त्या ज्या कमिटी आहेत, ते एकमेकाला भेटतात आणि मग त्यांच्यामध्ये संवाद होऊन ते एकमेकाला काही अटी नियमावली टाकतात की भारताचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स हे आहे, हे युरोपचं आहे. मग युरोपियन लोक सांगतात की भारताच्या ऑर्गॅनिक स्टँडर्डला आम्ही ऍक्सेप्ट करू जर तुम्ही ह्या नियमावली फॉलो केली तर, आणि मग तुम्ही तुमचं उत्पादन ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय म्हणून आमच्या देशामध्ये पाठवू शकतात, निर्यात करू शकतात. तसंच आपण भारत युरोपचं काही उत्पादन घेताना आपण पण त्यांना काही नियमावली टाकतो. युरोपियन ऑर्गॅनिक स्टँडर्ड प्रमाणे प्रमाणित असलेलं, सर्टिफाय असलेलं उत्पादन आम्ही भारतात घेऊ जर तुम्ही ह्या कंडिशन आमच्या फॉलो केल्या तर, किंवा तुम्ही तुमचं स्टँडर्ड दाखवा, आम्ही त्याचा अभ्यास करू, ते आम्हाला योग्य वाटलं तर आम्ही तुमच्या उत्पादनाला ऑर्गॅनिक म्हणू, नाहीतर आम्ही म्हणणार नाही. असं प्रत्येक देश एकमेकाला सांगतो आणि ते ज्या ॲग्रीमेंटला किंवा ज्या स्वतः ते दोन ज्या स्टँडर्ड्स आहेत एकमेकाशी ॲग्री होतात आणि स्वतःला ॲक्सेप्टन्स करतात, त्याला हार्मोनायझेशन म्हणतात. म्हणजे या दोन स्टँडर्डचं एकमेकाला स्वीकारणं याला हार्मोनायझेशन म्हणतात, किंवा त्या स्टँडर्डचं एकत्रीकरण करणं म्हणतात, की ज्याच्यामुळे एकमेकाचा स्वीकार करून एकमेकाचे उत्पादनं एकमेकाच्या देशात स्वीकारली जातात. मग हे कोण करतं हार्मोनायझेशन? तर त्या त्या देशामधल्या ऑर्गॅनिक स्टँडर्डला जबाबदार असलेल्या कमिटीज, जबाबदार असलेली संस्था, जबाबदार असलेली लोक, जबाबदार असलेली मिनिस्ट्री आपला देशातला माल दुसऱ्या देशात विकला जावा, तो निर्यात व्हावा, यासाठी त्यांच्याकडे जाऊन आपले ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स दाखवतात, प्रेझेंट करतात, ते स्टडी होतात, त्याच्यावर एकमेकांना सूचना दिल्या जातात, त्याच्यावर ॲग्रीमेंट होते आणि मग ते हार्मोनायझेशन झालं असं डिक्लेअर केलं जातं आणि त्या कंडिशन फॉलो करून एकमेकाच्या देशामध्ये ती उत्पादनं निर्यात केली जातात. हे हार्मोनायझेशन करताना आयफोम, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मुवमेंट ही संस्था सगळ्यांना मार्गदर्शन करते आणि हार्मोनायझेशन करण्यासाठी पुढाकार घेते. तर ही खूप महत्त्वाची माहिती आज आपण बघितली की जगामध्ये अनेक ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स का आहेत, मल्टिपल ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स का आहेत आणि त्यांचं हार्मोनायझेशन का होतं, कुठले फॅक्टर आहेत जे तुम्हाला फोर्स करतात असे वेगळे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स असण्यासाठी, ते पण आपण बघितलं. ही खूप महत्त्वाची माहिती आहे, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, नवीन स्टार्टअप करणारी मंडळी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा, की जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त नॉलेज ऑर्गॅनिकबद्दल मिळेल. आणि हे जे नॉलेज आहे मी अनुभवातनं देतो, जगातल्या ऑर्गॅनिक जे काही चळवळ चालते त्यातनं मी तुम्हाला देतो आणि हे सगळं इतरांपर्यंत पोहोचावं. तुम्ही जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत व्यवसायाच्या, आणि ऑर्गॅनिक क्षेत्र हे खूप चांगल्या पर्सेंटेजनी फास्टेस्ट ग्रोईंग, सगळ्यात जास्त विकासाच्या दराने वाढणारं क्षेत्र आहे. तर यातल्या संधींचा तुम्ही फायदा घ्यावा आणि तुम्हाला यात काही अडचणी असतील तर तुम्ही केव्हाही कॉमेंट्समध्ये किंवा आमच्या सॉईल टू बॉडी या वेबसाईटवर माझे संपर्क करू शकता. माझ्या ज्ञानाप्रमाणे मी सर्वच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि सेंद्रिय क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार.